अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळीमध्ये मालमत्तेच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या एकूण 14 जणांवर गुन्हे दाखल केलेत। मिळालेल्या माहितीनुसार म्हात्रोळी येथील गुरु शंकरगिरी महाराज मठाच्या मालमत्तेवरून हा वाद विकोपाला गेला। 7 एप्रिलच्या रात्री लोखंडी रॉड आणि काठ्यांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। यात महिलांनाही मारहाण करण्यात आली असून खानदान संपवून टाकू अशा धमक्याही देण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे या घटनेत जमावबंदीच्या आदेशाचेही उल्लंघन झाले। मांडवा पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारींची दखल घेत गुन्हे नोंदवले असून पोलीस हवालदार राजू शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। दरम्यान अलिबाग परिसरात गेल्या काही दिवसात हाणामारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीये। 27 मार्चला बागदांडा येथेही अशाच प्रकारे 15 जणांवर गुन्हे दाखल झाले होते। एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या हिंसक घटनांमुळे आता परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय। व्हिडिओ जर्नलिस्टसह प्रतिनिधी अमोल कुमार जैन, आपलं कोकण, अलिबाग।